friends, today I am taking you along to a very special and auspicious celebration, the Gruha Pravesh of Shri Suresh Sadan. त्यांनी फ्लॅट घेतलेला होता, त्यांचा फ्लॅट होता सानिध्य अपार्टमेंट गणेश नगरीला. आणि तुम्ही बघू शकता इथे जे लाइटिंग दिसत आहे तोच त्यांचा फ्लॅट आहे. खाली छान मस्तपैकी जेवणाची व्यवस्था केलेली होती आणि बरेच गेस्ट खाली बसलेले होते. आणि मग फायनली मी तिथे पोहोचले. त्यांनी स्टार्टिंगला वेलकम आणि तिथे खूप सुंदर असं फ्लावरचं डेकोरेशन केलेलं होतं जे खूप छान पॉझिटिव्ह वाईब देत होतं. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट की ते फ्लावरचं डेकोरेशन आणखीन खूपच भारी वाटत होतं. आणि मला एक्साइटमेंट एवढी होती की मी कधी पोचते आणि कधी नाही. इथे तुम्ही बघू शकता फायनली मी पोहोचले त्यांच्या घरी आणि स्टील खूप भारी वाटलं आहे. बाहेर खूप सुंदर अशी रांगोळी फ्लावरनी त्यांनी पूर्ण त्यांचा दरवाजा डेकोरेट केला. गेल्या सुनिधी ताई, ही आहे माझी मैत्रीण सुनिधी ताई, जिचं फोटोशूट चालू होतं. आणि हे जे आहे TV एरिया तुम्ही बघू शकता, तिथे पूजा मांडलेली होती. ज्या पद्धतीने तुम्ही घर एका छोट्याशा स्मॉल व्हिडिओमध्ये बघितलं त्याच पद्धतीने मी तुम्हाला घर दाखवेल. आणि मी सगळ्यात पहिले तर ताईला भेटून कॉंग्रॅच्युलेशन्स केलं, जे मला सुचत नव्हतं की काय गिफ्ट द्यावं अँड ऑल लिटरली. सो मी बुके देऊन तिचं स्वागत केलं आणि तिला खूप खूप अभिनंदन केलं कारण. आणि मग आम्ही पण बरेच पिक्चर्स काढले आणि चला म्हटलं फायनली तुम्हाला घर दाखवते. तर हे जे आहे तो आहे एंट्रन्स आणि एंट्रन्स समोर मस्त अशी काढलेली ती रांगोळी आणि त्यांचं तुम्ही नेमप्लेट बघू शकता, खूप भारी वाटते. आणि हा जो आहे हा मेन हॉल आहे आणि हॉलचं जे पूर्ण इंटेरियर डिझाईन मग पल्लवी ताईने केलं होतं जे अतिशय सुंदर होतं. खूप सारे पाहुणे असल्यामुळे मी असं फार डिटेल्समध्ये नाही दाखवू शकली एकूण एक गोष्ट, पण माझ्याने जितकं पॉसिबल होतं मी तितकं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते या व्हिडिओमध्ये, जे मला तरी खूपच सुंदर, पीसफुल आणि एकदम पॉझिटिव्ह वाईब देणार होतं. आणि मेन म्हणजे यांनी फ्लावरचं डेकोरेशन करून म्हणजे एकदम 4 चांद लावले. या मॅम आहेत, यांचंच घर आहे. सगळी हॉलनंतर मी तिथे जे आहे तो आहे किचन तर एकदम मॉडर्न किचन आहे आणि सगळं बढिया गॅस वगैरे. आणि बघू शकता सुनीधी ताईचे पप्पा आणि खूप सुंदर वाटत होतं. त्यांनी पूजा वगैरे केली असेल किचनमध्ये. तर त्यांनी आता जेव्हा ते शिफ्टिंग करेल तेव्हा मी एकदा त्यांच्याकडे जाणारच आहे, तर तुम्हाला बरंच काही दाखवेल. आणि ह्या गॅलरीमधला हा असा प्रॉपर असा व्ह्यू आहे. त्याच्यानंतर मग बेडरूम आणि हे जे वॉशरूम आणि सगळे पाहुणे मंडळी. 3 BHK आहे. तर सगळ्यात पहिले एकदम छोटासा बेडरूम आहे तो तुम्हाला दाखवते आहे. या रूममध्ये मला सगळ्यात छान वाटलं ते मोराची डिझाईन, खूपच सुंदर. आणि हा जो बेडरूम आहे हा छोटा आहे. गेस्ट येत आहे तो व्हिडिओ घेतला मी. आणि इथे सेफ्टीसाठी यांनी खूप छानही केलेलं आहे गॅलरीला. आणि आता आपण बघू दादाचा बेडरूम. तर दादाचा बेडरूम त्यांनी त्यांच्या अकॉर्डिंग, त्यांना जशी थीम आवडते त्या अकॉर्डिंग. तर हा तुम्ही बघू शकता की खूप सुंदर आहे. सुनिधी ताईंनी हा स्वतः डिझाईन केलेला आहे तिच्या अकॉर्डिंग आणि मला तरी खूप छान वाटलं. आणि त्यानंतर जो दुसरा बेडरूम आहे तो दादांनी त्यांच्यानुसार वर्क केला. आणि प्रत्येक रूमला मला असं वाटतं की त्यांनी गॅलरी दिलेली आहे. तर हे खूप छान वाटलं की प्रत्येक रूमला गॅलरी आणि गॅलरीमध्येही खूप स्पेस आहे. हे मला असं वाटतं की ताईंनी स्वतःच पूर्ण डिझाईन, कलर कॉम्बिनेशन वगैरे केलं आहे. बघू शकता मी व्हिडिओज बनवत होती. मी इतकं प्रॉपरली करू नाही शकली शूट कारण की सगळे गेस्ट होते त्यामुळे. आणि हा आहे दुसरा बेडरूम जो खूपच सुंदर, मला हा बेडरूम खूप जास्त आवडलेला होता. मला इथे आल्यावर खूपच भारी अशी फिलिंग आली, जे खूपच सुंदर होती. सगळं एकूण एक त्यांनी खूप विचारपूर्वक डिझाईन केलं असावं. तर गाईज आता संपूर्ण घर बघितलं. घर तर तुम्ही बघू शकता की किती सुंदर आहे, नो वर्ड्स. मी तिघी बहिणी चाललो जॉईन करायला आणि तुम्हाला दाखवते की जेवणामध्ये नक्की काय आहे ते मेनू कर म्हणून. खाली त्यांनी जेवणाची व्यवस्था लावलेली होती आणि तुम्हाला दाखवते की जेवणात नक्की काय होतं. मेन्यू तर खूपच छान होता. हे पुरणपोळी जे मला खूप आवडली, भात, वरण आणि पनीरची भाजी, पालकचं वरण होतं, कढी
भजे, पापड आणि स्वीटमध्ये गुलाबजामुन. तर गाईज आम्ही फ्लॅटच्या या दिशेला आलो आणि तुम्ही बघू शकता इथे संपूर्ण छान असं मंदिर आहे गणपती बाप्पाचं. आणि इथे पूर्णपणे मस्त पैकी सगळं खेळण्यासाठी इथे प्लेग्राऊंड वगैरे दिलेलं आहे. एक्झरसाइजचे टूल्स वगैरे इथे आहेत. सो ओव्हरऑल जो एरिया आणि सगळं मेंटेनन्स इतकं बढिया आहे की खूप छान वाटत आहे. इथून म्हणजे एकदम पॉझिटिव्ह वाईब मिळते आहे. तर आता झालं आहे आमचं जेवण आणि आता आम्ही निघतो आम्ही आमच्या घरी. Thanks again for watching and I will see you in the next video. Don't forget to follow me on social media for more updates and behind the scenes content.